नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया दिवसभरातील बुलेटिनचा वेगवान आढावा. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आगामी निवडणुकीबाबत सविस्तर माहिती सांगितली. आमचा महाराष्ट्र, आमचं मतदान हा आमचा नारा आहे. लोकशाहीच्या उत्सवात लोक आपले योगदान देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल. महाराष्ट्रात 9.59 कोटी मतदार आहेत. आम्ही तृतीयपंथीय, वृद्ध मतदार, दिव्यांग याची विशेष व्यवस्था करणार आहोत. वृद्ध मतदारांना केंद्रात जाणं शक्य नसेल तर घरून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे. 19.48 लाख मतदार हे नवमतदार आहेत. हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील असं राजीव कुमार यांनी म्हटलंय. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेच्या लढाईमुळे फुटले आहेत. शरद पवारांना आपल्या मुलीला आणि उद्धव ठाकरे यांना आपल्या मुलाला पक्षाचा वारसा द्यायचा होता. या महत्वाकांक्षेने त्यांचा घात केला असे भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्व कमी झाल्याच्या कपोलकल्पित बातम्या गेले काही दिवस आमच्या हितचिंतकांनी देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र भाजपा आपल्या मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वागणूक देतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी केंद्रीय समिती अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली हे आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी विरोधकांच्या टीकेतील हवाच काढून टाकली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवारी निवड झाल्यानंतर आज सुनील तटकरे प्रदेश कार्यालयात आले असता त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. येत्या 2 महिन्यात अथवा पुढील महिन्यात पेट्रोल डिझेलच्या स्वस्ताई विषयीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. रेटिंग एजन्सी इक्रानुसार जर कच्च्या तेलाचे भाव येत्या 2 महिन्यात स्थिर राहिले तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 2 ते 3 रुपये प्रति लिटरची कपात होण्याची शक्यता आहे. सध्या देशात सर्वात महागडे पेट्रोल डिझेल आंध्र प्रदेशात मिळते. या राज्यात पेट्रोल 108.46 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96 रुपये प्रति लिटर आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्याच दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाख रुपये कमावले. 2024 मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे असं चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितले. देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह YouTube, Facebook, Instagram आणि Twitterवर लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.